नमस्कार, मी ईशा जगताप हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे। या विशेष कार्यक्रमातून आपण सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली थेट तज्ञांकडून मिळवतो। प्रेक्षक हो, व्यवहारांची कामाची डिजिटल पद्धत आता आपल्याला बऱ्यापैकी आत्मसात झाली आहे, ज्यामुळे आयुष्य वेगवान झाले खरं, पण या सगळ्यात ना हाल होत आहेत ते आपल्या डोळ्यांचे। मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे चष्म्याचा नंबरही वाढू लागलाय, जे खरं आहे। स्क्रीनच्या अतिवापरामुळे दृष्टी गमावल्याच्या बातम्या देखील आता आपण आजकाल वाचतोय। म्हणूनच सध्याच्या या फास्ट जीवनशैलीत आपण डोळ्यांची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे, कारण त्यांच्यामुळेच आपण हे संपूर्ण जग स्पष्टपणे पाहू शकतो। आजच्या या विशेष कार्यक्रमातून आपण तज्ञांकडून मिळवणार आहोत बदलती जीवनशैली आणि डोळ्यांचे आजार या विषयावर मार्गदर्शन, ज्यासाठी आज आपल्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर आरती अग्रवाल बहुआ, ज्या लेसिक आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया तज्ञ आहेत। भारतातील आघाडीच्या नारायण नेत्रालय इन्स्टिट्यूटमधून उच्च शिक्षण त्यांनी संपादित केलेलं आहे। मुंबईच्या मालाडमध्ये त्यांचं अग्रवाल आय हॉस्पिटल आणि भाईंदरमध्ये संजीवनी आय हॉस्पिटल आहे। त्यांना विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्रवक्ता म्हणून आमंत्रित केलं जातं। तसंच त्यांनी अनेक पेपर्स, पोस्टर्स सादर केलेले आहेत। त्या डॉक्टरांना लेसिक सर्जरीचे धडे देण्यासाठी विविध कोर्सेस आयोजित करतात। तसंच शाळा महाविद्यालयांमध्ये दुर्गम भागांमध्ये नेत्र शिबिरं आयोजित करण्यातही त्या पुढाकार घेतात, जे विशेष उल्लेखनीय आहे। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर मिथिला नेगलूर, ज्या बाल नेत्ररोग तज्ञ, स्क्विंट आणि न्यूरो नेत्ररोग शास्त्र तज्ञ आहेत। त्यांनी LV प्रसाद आय इन्स्टिट्यूटमधून फेलोशिप मिळवली आहे। ठाण्यात त्यांचं स्वतःचं भास्कर आय केअर हॉस्पिटल आहे। डोळ्यांच्या न्यूरोलॉजिकल विकारांचं व्यवस्थापन, लेझी आय, स्क्विंट उपचार ही त्यांची प्रमुख कार्यक्षेत्र आहेत। त्यांचे अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत। त्यांनी विविध राज्यीय आणि राष्ट्रीय परिषदांमध्ये सादरीकरणं केलेली आहेत। तसंच त्या कथक नृत्य विशारद आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर निखिल कांडुरवार, जे कॉर्निया ट्रान्सप्लांट सर्जन आहेत। नागपूरमधील नेत्रसेवा रुग्णालयाचे ते मेडिकल डायरेक्टर आहेत। त्यांनी आजवर 30,000हून अधिक नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत। कॉर्नियल ट्रान्सप्लांट आणि केराटोकोनस ही त्यांची प्रमुख कार्यक्षेत्र आहेत। तसंच हे डॉक्टर क्लासिकल पियानिस्ट आहेत। त्याचबरोबर आज आपल्यासोबत ऑनलाईन पद्धतीने जोडल्या गेलेल्या आहेत डॉक्टर मानसी गोडबोले, ज्या पुण्यात सदाशिव पेठ व डेक्कन जिमखाना इथे गेल्या 15 वर्षांपासून स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये नेत्रतज्ञ म्हणून कार्यरत आहेत। त्या मोतीबिंदूचं ऑपरेशन, कृत्रिम भिंगारोपण आणि लेझरने चष्माचा नंबर कमी करणं या शस्त्रक्रिया प्रामुख्यानं पार पाडतात। लहान मुलांमध्ये सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे चष्माचा नंबर वाढतोय, त्याबद्दल नवीन उपचार पद्धतींचं त्यांनी सिंगापूर नॅशनल आय सेंटर इथे जाऊन प्रशिक्षण घेतलं आणि आता त्याचा लाभ त्यांच्या छोट्या म्हणजे बालक पेशंटना देखील होतोय। तसंच आज आपल्याबरोबर ऑनलाईन पद्धतीने डॉक्टर अनुप्रिता गांधी देखील जोडलेले आहेत, जे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। नमस्कार। त्या अत्यंत प्रशंसित अशा नेत्ररोग शल्य चिकित्सक आहेत। त्यांना 15 वर्षांहून अधिक अनुभव आहे। सध्या त्या पुण्यातील वाकड इथे असलेल्या अरुणोदय आय हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत। उपचारांमधील अचूकता, कौशल्य आणि त्यांच्या रुग्ण केंद्रित दृष्टिकोनामुळे त्यांनी भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष प्रतिष्ठा मिळवली आहे। डॉक्टर अनुप्रिता यांनी काचबिंदू आणि वैद्यकीय रेटिनासह अनेक नेत्ररोग उपविषितांमध्ये प्रगत फेलोशिप देखील संपादित केली आहे। मोतीबिंदू शस्त्रक्रिया हे त्यांचं प्रमुख कार्यक्षेत्र आहे। आज 3 डॉक्टर या ठिकाणी स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। आपलं मनापासून स्वागत आहे या ठिकाणी। आणि 2 डॉक्टर आपल्याबरोबर ऑनलाईन पद्धतीने जोडल्या गेलेले आहेत। आपलं देखील कार्यक्रमात स्वागत आहे। आता आपण अजिबात वेळ न दवडता आजच्या या चर्चेला सुरुवात करूया आणि डॉक्टरांकडून डोळ्यांच्या आजारांवर उपचार काय असतात याबाबत मार्गदर्शन मिळवूया। सुरुवात करते मी डॉक्टर अग्रवाल बहुआ यांच्यापासून। मॅडम, खरं तर आज आपण डोळ्यांच्या आजारांविषयी बोलणार आहोत। डोळ्यांमध्ये कोरडेपणा वाढला तर नेमकं काय नुकसान होतं? ऑलमोस्ट 20 to 50% लोकांमध्ये आम्हाला ड्राय आय ते जे डिझीज आहे ते भेटते। ड्राय आय म्हणजे काय? ड्राय आय म्हणजे डोळ्यांचं जे पाणी आहे ते केव्हा सुकलते, या तो त्यांचे जे क्वालिटी, अश्रूची जे क्वालिटी आहे ते कमी क्वालिटीचे बनते। ड्राय आयचं जे नाम आहे ना, आता ते डिजिटल आय सिंड्रोम या ड्राय आय सिंड्रोम असे एक नाम पण घोषित केले आहे। आणि सबसे महत्त्वाचं असे आहे की त्याला आजच्या मॉडर्न डेच्या एपिडेमिक पण घोषित केले आहे।
अच्छा. इसीलिए यांची आम्हाला अवेअरनेस होणार आणि त्यांचं काय काय इलाज आहे ते सगळ्यांना माहीत होणार खूपच आवश्यक आहे. अगदी गंभीर असा हा आजार होत चाललाय आणि ज्याच्यामुळे खूपच. जागरूकता ह्याची व्हायला हवी असं आपण सांगितलेलं आहे. मला डॉक्टर निखिल यांना विचारायचं आहे, आपण सविस्तरपणे सांगा की डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो म्हणजे नेमकं काय होतं आणि कशामुळे येतो हा कोरडेपणा? जसे बरेचसे कारणं डॉक्टर आरती अग्रवाल यांनी सांगितलेलेच आहेत. पण डोळ्याचा कोरडेपणा म्हणजे डोळ्यावर जो अश्रूचा थर असतो तो डोळ्याच्या पृष्ठभागाच्या हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आपण जेव्हा डोळ्याच्या पापण्या लावतो ह्या एका मिनिटात 10 ते 14 वेळापर्यंत आपण लावत असतो आणि ते अश्रू पसरत असतात. तर पापण्यांच्या विकारांपासून तर अश्रूंच्या दर्जापर्यंत त्याची कारणं असू शकतात की कशामुळे तुम्हाला कोरडेपणाचा आजार जाणवतो. जसं आपण बघितलंय, तुम्ही एकमेकांकडे बघा, जे लोक कम्प्युटरवर काम करताय किंवा मोबाईलवर डोळे फाडून फाडून बघताय ना, तर हे लावण्याचे प्रमाण कमी होतं. पापण्या लावण्याचा जो एक रेट असतो त्याला एका मिनिटात 11 ते 14 वेळा असं म्हणतो, पण तो 7 ते 8 वेळा होतो. म्हणजे उघडझाप उघडझाप जी कमी होते त्याला इनफ्रिक्वेंट ब्लिंकिंग आपण असं म्हणतो. आणि तो आजार कसा होतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे की अश्रूचे 3 थर कसे आहेत ते समजून घेणं आहे. अश्रूचे 3 थर असतात. वर एक ऑइल लेअर असतो, तेलाचा प्रकार असतो. त्याच्यानंतर मुख्यतः पाणी असतं, मधला लेअर हा पाण्याचा असतो आणि त्याच्यानंतर खालचा एक म्युकस लेअर असतो. म्युकस लेअर हा ऑक्युलर सरफेस म्हणजे जो पृष्ठभाग असतो त्याला हेल्दी ठेवण्यात काम करतो आणि तिथे डॅमेज असेल तर ते लवकर हील करतं. पाणी त्याच्यात ओलावा तयार ठेवतो आणि वर जो तेल लेअर आहे, तेलाचा लेअर आहे, तो पाण्याचा अश्रूंचा वाफ होण्यापासून थांबवतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एका डिशमध्ये जर पाणी ठेवलं, नुसतं उघडं ठेवा आणि दुसऱ्या डिशमध्ये पाणी ठेवून त्यावर तेल टाकून द्या, कुठल्या डिशमधलं पाणी लवकर वर जाणार? जिथे वरून तेल नाही. म्हणजे तेल लेअर हे जे आहे ना, ऑइली लेअर प्रोटेक्शन देत असतो. तर कोरड्या आजारांमध्ये हे आम्ही दोन्ही गोष्टी होतात. एक तर तुम्ही डोळ्याला फाडून फाडून बघता, पापण्यांची लावणं कमी होतं, प्लस काही आजार जर असेल ज्याच्यामध्ये अश्रू निकृष्ट दर्जाचे तयार झाले, हा ऑइल लेअर खराब असेल तर त्याच्यामुळे ते लवकर वाफ होणार आणि डोळ्याचा कोरडेपणा वाढणार. त्याच्यासोबतच AC मध्ये काम करणं, ACच्या वातावरणात ही कोरडी हवा खूप असते, प्रदूषण, खूप ऊन असणं, वातरोग आणि मधुमेह आणि वयानुसार सुद्धा हा कोरडेपणा वाढू शकतो. अच्छा, माझा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर मानसी आपल्यासाठी. डॉक्टर, असं कोणतं विशिष्ट वयोगट आहे का किंवा असं कोणतं विशिष्ट काम आहे का की जे केल्यामुळे डोळ्यांमधला कोरडेपणा जास्त वाढत जातो किंवा विशिष्ट वयोगटात हा कोरडेपणा जास्त वाढत जातो? खरं म्हणजे सर्व वयोगट हे सध्या ड्राय आय किंवा डोळ्याचा कोरडेपणा याचे शिकार झालेले आहेत. कोणीच त्याला अपवाद नाहीये. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या होणारी ही तंत्रज्ञानातली प्रगती. लहान मुलांमध्ये काय झालं की कोविडमध्ये त्यांच्या शाळा ऑनलाईन शिफ्ट झाल्या, त्यांना डिजिटल मीडियाला ॲक्सेस मिळाला, त्यांना कळायला लागलं की हे किती छान मीडियम आहे. अशा तऱ्हेने मोबाईल फोन्स जास्त करून हे लहान मुलांमध्ये इंट्रोड्यूस झाले कोविड पिरियडमध्ये. आणि ते पुढेही तसंच राहिलं, कारण बऱ्याच शाळांचे होमवर्क हल्ली फोनवर येतात. त्याच्यासाठी मुलांच्या हातात फोन नाही तर कम्प्युटर हा द्यायलाच लागतो. दुसरं म्हणजे किशोरवयीन मुलं म्हणजे टीनएजर्स जी असतात त्यांना सेफ्टी म्हणून आईवडिलांनी मोबाईल फोन दिलेला असतो, पण त्याचा वापर हा वेगळ्याच कारणासाठी जास्त प्रमाणात होतो. खोलीचं दार बंद करून ही मुलं रात्र रात्र जागून त्याच्यावर चॅट करणं, गेम्स खेळणं हे करत असतात. त्याच्यानंतर वर्किंग क्लास जो आहे त्यांना टेक्नॉलॉजीमध्ये झालेल्या ॲडव्हान्सेसमुळे हल्ली बरंचसं काम हे कम्प्युटर्सवर शिफ्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे वर्किंग क्लास जो आहे मोठा चंक तो तर दिवसभर मुळे कम्प्युटरच्या समोरच असतो. चौथं म्हणजे पेरिमेनोपॉझल ज्या बायका आहेत किंवा पाळी बंद व्हायचा जो पिरियड आहे त्या काळात शरीरामध्ये बऱ्यापैकी हॉर्मोनल चेंजेस घडत असतात आणि तिथे सुद्धा आपल्याला ड्राय आयचं प्रमाण जास्त दिसून येतं. आणि सिनियर सिटीझन्स, तर सिनियर सिटीझन्सना बरेचदा रात्री झोप येत नाही, त्यांचा वेळ जात नाही, दिवसा काय करायचं कळत नाही, एकटे घरात असतात आणि मग मोबाईल कम्स हँडी. मोबाईलवरती त्यांना सगळ्या प्रकारची एंटरटेनमेंट, नॉलेज सगळंच मिळतं, म्हणून तीही जनरेशन मोबाईलला सध्या बळी पडली. त्याच्यामुळे वयोगट हा अपवादच राहिला नाहीये. आपला डोळा जो आहे ना तो एक्सपोज्ड आहे डायरेक्टली हवेला. बाकी सगळीकडे आपल्याला त्वचा किंवा स्किनचा लेअर आहे. डोळ्यांनी आपल्याला बघायचं असल्यामुळे तो डायरेक्टली एक्सपोज्ड आहे आणि त्याच्यामुळे वातावरणातले जे बदल होतात त्याचा डायरेक्ट परिणाम हा डोळ्यावरती दिसून येतो. आता ड्रायनेस जो आहे डोळ्याचा यातला सगळ्यात महत्वाचा प्रकार म्हणजे इव्हॅपोरेटिव्ह किंवा बाष्पीभवन होतं. आता कुठलंच ऑक्युपेशन असं राहिलं नाहीये की जिथे कम्प्युटर्स वापरले जात नाहीत. सो ते एक ऑक्युपेशन झालं.
दुसरं म्हणजे जिथे ट्रॅव्हलिंग जास्त आहे किंवा प्रवास करायला लागतो, रात्री अपरात्री काम करायला लागतं, नाईट ड्युटी जास्त आहे, तिथे परत डोळ्याचं काम वाढतं आणि जिथे झोप मिळायला पाहिजे तिथे नीट झोप मिळत नाही. दुसरं म्हणजे गार आणि गरम असा तापमानातला फरक. फर्नेसमध्ये काम करतात, फॅक्टरीमध्ये काम करतात किंवा आचारी जे किचनमध्ये जास्त वेळ असतात, ते गरम हवेला एक्सपोज्ड असतात किंवा गार. गार म्हणजे एसी दिवसभर ज्यांना लॅब्समध्ये काम करायला लागतं, कंपन्यांमध्ये काम करायला लागतं, जिथे हवा वातानुकूलित हवा असते, टेम्परेचर कमी असतं, अशी लोक जास्त ड्राय यायला प्रोन असतात. डॉक्टर मिथिला, पण जेव्हा आपल्याकडे पेशंट येतात तेव्हा ते काय सांगतात, म्हणजे काय लक्षणं जाणवतात या आजाराची? तर ड्राय आयचे सामान्य लक्षण म्हणजे ना एक प्रकारचं अस्वस्थपणा जाणवणे, की एक डिस्कम्फर्ट असतं डोळ्यात, की काहीतरी जळजळ होते, डोळ्याच्या आत काहीतरी कण आहे का, डोळे लाल राहणे, खाज येणं, सतत थकल्यासारखं वाटणं, एक जडपणा वाटणं, कधीतरी नजरेला पण असं वाटतं की मध्येच काम करता करता अस्पष्ट झालं, तेच थोडी विश्रांती घेतली की पुन्हा ते क्लिअर होतं. कधीतरी डोळ्यातून पांढरं चिकट असं द्रव निर्माण होतं. आणि जरी आपण ह्याला ड्राय आय म्हणतो, कधीतरी या पेशंट्सना खूप पाणीसुद्धा जात असतं डोळ्यातनं. लहान मुलांमध्ये आजकाल जे स्क्रीनवरती खूप वेळ असतात, आपण हेही बघतो की त्यांचा नंबर अचानक चेंज होतो किंवा खूप फ्लक्च्युएट होत असतो. तर ही सामान्य लक्षणं असतात. कधीतरी ड्राय आय हा एक शारीरिक आजाराचा भागसुद्धा असू शकतो. त्यामुळे तोंडाचं कोरडेपणा किंवा गिळायला त्रास होणं, संधिवात म्हणजे आर्थरायटिस किंवा जॉईंट पेन, थायरॉईडचे काही विकार, शुगर फ्लक्च्युएट होणं, ह्या काही इनडायरेक्ट साईन्ससुद्धा असू स्क्रीनिंगमुळे आपल्या डोळ्यांचे हाल होत आहेत असं आपल्या तिघांच्याही बोलण्यातून लक्षात आलेलंच आहे. डॉक्टर अनुप्रिता, आपल्याकडून जाणून घ्यायचंय की या स्क्रीनिंगमुळे किती नुकसान होतंय डोळ्यांचं? आपली टिअर फिल्म साधारण अशी दिसते. त्याचे 3 कंपोझिशन असतात. ऑइल लेयर, वॉटर लेयर आणि म्युकस लेयर, जी हिरवी दिसतीये ती. नाऊ दीज 3 लेयर्स हे इतके सूक्ष्म असतात आणि ते आपल्या डोळ्यावर फॉर्म झालेले असतात. त्याचे फंक्शन्स काय असतात? आता ही लेयर आपल्या डोळ्यावर आहे. याचे फंक्शन्स काय असतात? तर आपले डोळे मॉइस्ट ठेवणे म्हणजे ओलावा ठेवणे डोळ्यांवर. व्हिज्युअल क्लॅरिटी आपल्याला ह्या टिअर फिल्म लेयरमुळे अतिशय स्पष्ट दिसतं. यातली टिअर फिल्म लेयर थोडी सुद्धा डिस्टर्ब झाली की आपल्याला ग्लेअर यायला लागतो. आपलं नरिशमेंट डोळ्याचं, आता आय इज अ अव्हॅस्क्युलर स्ट्रक्चर म्हणजे डोळ्याला काही भागांना रक्तवाहिनी पोचत नाही. पूर्ण जे न्यूट्रिशन आहे ते आपल्याला टिअर फिल्म मधून जातं. प्रोटेक्शन फ्रॉम द अलर्जन्स किंवा मायक्रोब्स म्हणजे आपल्याला जी लेयर आहे ती आजूबाजूच्या ज्या आपले मायक्रोबियल स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यापासून प्रोटेक्शन देते. आणि हिलिंग म्हणजे थोडे थोडे जे काही आपल्याला छोटेसे सूक्ष्म घाव असतात किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं त्याचं हिलिंग करते. आता ज्यावेळेस आपण डिजिटल मीडियमकडे किंवा स्क्रीनकडे बघतो त्यावेळी आपण काय करतो तर आपली एक जनरल टेंडन्सी असते, सगळ्यांचीच असते, नॉट ओनली ऑफ एनी पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल हु इज ओनली वर्किंग ऑन द स्क्रीन. काय टेंडन्सी असते की आपण त्याच्याकडे खूप जास्त लक्ष देऊन बघत असतो. आता कुठलीही गोष्ट ज्यावेळी आपण लक्ष देऊन बघतो त्यावेळी आपला ब्लिंक रेट कमी होतो. ब्लिंक रेट म्हणजे उघडझाप जी पापण्यांची असते ती कमी होते. आता पापण्यांची उघडझाप ही इतकी महत्वाची का असते? कारण ही जी आपली टिअर फिल्म लेअर आहे ती एकसारखी पसरवणं डोळ्यावर हे आपल्या उघडझापेवर डिपेंडंट आहे. ज्यावेळी आपण ब्लिंक रेट कमी होतो किंवा स्क्रीनकडे स्टेअर करत असतो त्यावेळी आपली कंप्लीट ही उघडझाप अगदी स्लो डाऊन होते आणि त्याच्यामुळे आपली मध्ये मध्ये ड्राय पॅचेस फॉर्म होतात. आता ड्राय पॅचेस फॉर्म झाल्यामुळे मी आता तुम्हाला टिअर फिल्म लेअरचे फंक्शन सांगितले की ते मॉइस्ट ठेवतात किंवा आपल्याला नजरेसाठी अतिशय इम्पॉर्टंट असतं, नरिशमेंटसाठी इम्पॉर्टंट असतं, इन्फेक्शन कंट्रोलसाठी इम्पॉर्टंट असतं. आता ज्यावेळी हे ड्राय पॅचेस फॉर्म होतात त्यावेळी सगळ्यात पहिलं म्हणजे ब्लर दिसायला लागतं. ब्लर दिसायला लागतं, डोळे रेड होतात, डोळे इरिटेट होतात, ग्रिटी सेन्सेशन, काहीतरी डोळ्यात गेलंय असं फील होतं. सो दिस इज व्हॉट द डिजिटल स्क्रीन कॅन लीड टू. आणि म्हणून आजकाल आपलं बऱ्यापैकी सगळं आपलं कम्प्युटरवर किंवा मोबाईलवर आपला आजकालचं काम चालू असतं. म्हणून आपले डोळे लाल होणे किंवा खूप वेळ झाला मोबाईल बघून की आपण सडनली जेव्हा दूर बघायला लागतो त्यावेळी सडनली आपल्याला फोकस होत नाही. दिस इज ऑल्सो रिलेटेड टिअर फिल्मसाठी म्हणून आणि ऑल्सो रिलेटेड बिकॉज ऑफ द एक्सेस आपलं मसल अकोमोडेशनमुळे. अदर गोष्टी काय होतात स्क्रीनकडे बघितल्यामुळे तर स्क्रीन एमिट्स नॅचरल ब्लू लाईट. ब्लू लाईट बरीच एमिट करतं. नाव ब्लू लाईट ही नॉर्मल सूर्याच्या किरणांमध्ये पण असते, इट्स अ स्पेक्ट्रम.
पण नॉर्मल ब्लू लाईट एक्सपोजर इज गुड फॉर आईज. बट वेन देर इज एक्सेस ऑफ ब्लू लाईट एक्सपोजर, व्हॉट हॅपन्स, काय होतं, आपला ऑक्युलर सरफेस म्हणजे जो पुढचा लेअर आहे डोळ्याचा, अपार्ट फ्रॉम द टिअर फिल्म, टिअर फिल्म नंतर कंजंक्टायवा, कॉर्निया, त्याच्या मागे लेन्स, त्याच्या मागे रेटिना, असे स्ट्रक्चर्स असतात. तर तिकडे ते ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस देतं. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे काय, तर फ्री रॅडिकल बरेच एक्सपोज होतात, रिलीज होतात फ्री रॅडिकल्स. कशाने, एक्सेस ब्लू लाईट. नॉर्मल ब्लू लाईट इज नॉट अ प्रॉब्लेम, पण ज्यावेळी ह्याचा जास्त वापर होतो त्यावेळीच त्याच्यामध्ये ते रॅडिकल्स सिक्रेट होतात. आता हे रॅडिकल्स नॉर्मली जर सिक्रेट झाले तर आपल्या डोळ्याच्या टिअर फिल्म लेअरमध्ये ते कसे अब्सॉर्ब करायचे ह्याची पूर्ण आपल्याकडे मेकॅनिझम असते. पण ज्या वेळी ते एक्सेस फॉर्म होतात त्यावेळी त्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे आणि फ्री रॅडिकल्समुळे इन्फ्लमेटरी रिॲक्शन तयार होते, ज्याच्याने डोळ्याला थकवा येणं, डोळे लाल होणे, डोळ्याला दिसण्यामध्ये मध्ये मध्ये ब्लर होणे, हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात. अगदीच अगदीच. डॉक्टर आरती, पुढचा प्रश्न पुन्हा एकदा तुमच्यासाठी आहे की खरं तर आपल्या जीवनशैलीत आता इतके बदल झाले आहेत ना, म्हणजे धकाधकीचं एवढं जीवन आहे की आपल्याला झोपही पुरेशी मिळत नाही. या सगळ्या धकाधकीच्या जीवनामुळे आपल्या डोळ्यांचं किती नुकसान होते? आमच्या OPDमध्ये दररोज ऑलमोस्ट 20-30% पेशंट जे आहे ते ड्राय आयची कोई माइल्ड या मॉडरेट या सिव्हिअर ड्राय आयची त्याला ते प्रॉब्लेम आहे. युजली डिजिटल स्क्रीनमुळे त्यांचा जे जास्त रात्री जे स्वतःपेक्षा पहिले ते मोबाईलचा उपयोग करते, क्या आजकाल जो हॉर्मोनल चेंजेस आपल्या जे खाणपिण आहे ते पण थोडं अडल्ट्रेटेड झालं आहे. आणि जसे मॅडमला सांगितले आर्थरायटिस ते खूप मोठं कारण आहे. आता सर्वात महत्त्वाचं, डॉक्टर निखिल, उपचार काय आहेत डोळ्यातल्या कोरडेपणावर? अगदी थोडक्यात सांगा. हां, तर थोडक्यात बोलायचं झालं तर बऱ्याचशा गोष्टी मॅडमनी सांगितल्याच आहेत, पण लाईफस्टाईल डिसऑर्डर आजच्या तारखेला सगळ्यात महत्त्वाचं काय झालं आहे की आपली लाईफस्टाईल जशी चेंज झाली आहे गेल्या काही वर्षांमध्ये, त्याच्यामुळे हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स वाढत चालले आहेत. तर आपल्याला जाणीवपूर्वक त्यात बदल करणं गरजेचं आहे. लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे फ्रिक्वेंट ब्लिंकिंग आणि ब्रेक घेणं. तुम्ही स्क्रीनपासून दूर बघत राहणं आणि डोळ्यांच्या पापण्यासारख्या लवत राहणं. आणि ट्रीटमेंटमध्ये काय आहे की पहिले निदान करणं गरजेचं आहे. जसं मी आधी सांगितलं की अश्रूंचे 3 थर आहेत, तर ते 3 थरांमध्ये कुठल्या लेअरमध्ये डिफेक्ट आहे हे डायग्नोज करण्यासाठी आजकाल विविध मशिनरीज अवेलेबल आहेत. तर ह्याच्याने कुठला थर खराब आहे हा आपल्याला पहिले जाणून घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार विविध थेरपी देता येते. जसं ओरल मेडिकेशन्समध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड सप्लिमेंट्स असतात आणि आजकाल खूप विविध आधुनिक प्रकारचे लुब्रिकेंट्स आयड्रॉप्स आलेले आहेत ज्याच्यामध्ये ते प्रत्येक थरावर काम करत आहेत. तर पहिल्यासारखं उरलं नाही की एकच पर्टिक्युलर मॉलिक्यूल अवेलेबल होता. आता प्रत्येक थरावर काम करणारे विविध औषधी असल्यामुळे याच्यामध्ये बरेचसे नवनवीन संशोधन झाले आहेत आणि आपल्याकडे खूप सारे चांगले उपाय अवेलेबल झाले आहेत. अगदीच. डॉक्टर मानसी, खरं तर लहान मुलांच्या चष्म्याचा नंबर वाढणं जे खरोखर गंभीर आहे. लहान म्हणजे जे शाळेत जाणारी जी विद्यार्थी असतात त्यांच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबद्दल आपण पालकांसाठी काय संदेश द्याल? पालकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर आधी केले मग सांगितले हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हा, जे आपण आचरणात आणू तेच आपली मुलं फॉलो करणार आहेत किंवा त्याचं अनुकरण करणार आहेत. त्याच्यामुळे आपणच आपल्या मुलांचे इन्फ्लुएन्सर्स बनूया, असं मला सध्याच्या पालकांना, मी पण त्याच्यामध्येच एक आहे, मी पालक आहे आणि ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आहे, दोन्ही आहे. सध्याची बदलती जीवनशैली, त्याच्यामध्ये व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे आभासी दुनिया, त्याच्यानंतर मुलांना व्हर्च्युअल काय, खरं काय, खोटं काय, सत्य काय, असत्य काय, याच्यामध्ये खूप गोंधळ झालाय. आणि या सगळ्यांमध्ये एक खूप महत्त्वाचा फॅक्टर जो कानाडोळा केला जातो तो म्हणजे निसर्ग. पूर्वी आपण बाहेर जाऊन खेळायचो, डोंगरावरती चढायचो, ग्राउंडवरती खेळायचो. हे ह्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होतंय, कारण खूप सोयीस्कररित्या मुलांच्या हातात मोबाईल फोन दिले जात आहेत जेणेकरून ते त्यांचा वेळ घालवतील आणि पालकांना त्यांच्या ऍक्टिव्हिटीज करता येतील. पण नेमकं ह्याच्या उलट करायला हवंय. आपण परत एकदा निसर्गाकडे वाटचाल चालू करायला हवी आहे. अगदीच. आता विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची कशी काळजी घ्यावी हे डॉक्टर मानसी यांनी आपल्याला सांगितलेलंच आहे. डॉक्टर मिथिला, जे लोक नोकरी करतायत किंवा ज्यांची 9 to 5 जॉब असतो असा लॅपटॉप समोर बसून, त्यांच्यासाठी किंवा IT क्षेत्रातल्या महिलेचं त्यांनी उदाहरण दिलं, अशा सर्व नोकरी करणाऱ्या वर्गातील लोकांनी डोळ्यांची कशी काळजी घ्यावी, काय सांगाल आपण? तर IT क्षेत्रामध्ये ना एक वेगळी काळजी असते जेव्हा हे पेशंट्स येतात आणि त्याला आम्ही म्हणतो कम्प्युटर विजन सिंड्रोम,
की ह्याच्यात ड्राय आय हा एक पार्ट असतोच, पण सतत त्या जवळच्या अंतरावरती फोकस करून जे डोळ्याचे स्नायू देखील असतात तेही थकून जातात. त्यामुळे त्यांना अचानक डबल दिसणं किंवा जवळचं फोकस आता होत नाही, दिसत नाही त्यांना, किंवा खूप डोकं दुखणं किंवा अचानक तिरळेपणा येणं, इतकं की आपल्याला त्यांना एक्सरसाइज विजन थेरपीसुद्धा द्यावी लागते. तर हे आपण कसं थोडं टाळू शकतो किंवा कसं कमी करू शकतो? सर्वप्रथम म्हणजे आपण कोणत्या प्रकारची स्क्रीन वापरतो हे आपण चेक करावं, की मोबाईल किंवा आयपॅड हे ज्या लहान स्क्रीन असतात हे डोळ्याच्या अगदी जवळ आपल्याला धरायला लागतात. त्याच्यापेक्षा जर आपण डेस्कटॉप किंवा एक स्मार्ट टी व्हीवरती आपलं काम प्रोजेक्ट करून करता आलं तर त्यांनी डोळ्यावरती येणारा ताण आपण सहज कमी करू शकतो. दुसरं म्हणजे स्क्रीनचा ब्राईटनेस त्यांनी एक मीडियम लेवलला ठेवावा. तसंच रूममध्ये जिथे आपण काम करतो आहे तिथे सुद्धा ब्राईटनेस आपला एक ॲम्बियंट किंवा एक मॉडरेट लेवलचं पाहिजे. अगदी काळोखात आपण स्क्रीन बघणं हे बरोबर नाही आहे. अनुप्रिता मॅम, आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की आपण या विषयावर आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? प्लीज लहान मुलांना टू डायव्हर्ट देअर माइंड, जेवत नाही किंवा तो खात नाही म्हणून मी त्याला मोबाईल दाखवते, अजिबात ते करू नका. 5 वर्षाच्या खाली तर माझं म्हणणं असं आहे की मोबाईल दाखवूच नका. मोबाईल, आयपॅड किंवा बाकी डिजिटल मीडिया, टेलिव्हिजन एक 10 ते 15 मिनिटं चालू शकतो. फॉर द डिजिटल युजर्स किंवा जे मोबाईल वापरतात, जे कम्प्युटर वापरतात, विच आय थिंक इज राईट फ्रॉम अ 5 year old चाइल्ड टू अ 90 year old इंडिव्हिज्युअल. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी फॉलो करायची म्हणजे 20चा रूल. म्हणजे काय? दर 20 मिनिटांनी ऑफ युअर स्क्रीन टाइम नजर उचलून कुठेतरी दूर बघायचंय. त्यांनी आपण डोळ्याच्या मसल्सला फोकस डिफोकस करतो, जेणेकरून डोळ्यावरचं प्रेशर बऱ्यापैकी रिलीज होतं. द सेकंड रूल दॅट यू शुड फॉलो इज रात्री झोपायच्या आधी ऍटलीस्ट 1 तासभर तरी मोबाईल किंवा कुठलाच डिजिटल मीडिया बघायचा नाही. डिजिटल मीडिया मी मगाशी सांगितल्याप्रमाणे टिअर फिल्म लेअर, तुमचे ऑक्युलर मसल्स, तुमचे इवन नेक मसल्सवर परिणाम तर करतोच, पण इट इज ऑल्सो सीन टू इंटरफिअर विथ द नॉर्मल न्यूरोलॉजिकल ट्रान्समिशन ऑफ द ब्रेन. म्हणजे आपल्या मेंदूमध्ये ज्या नर्व्स आहेत त्याच्यामधल्या ट्रान्समिशन मध्ये सुद्धा ते इंटरफिअर करतं. डिजिटल फास्टिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. डिजिटल फास्टिंग किंवा डिजिटल डिटॉक्स 1 किंवा 2 दिवस असे ठेवा जिथे तुम्ही अजिबात मोबाईल किंवा स्क्रीनला हात लावणार नाही. अशाने तुमच्या डोळ्यांना तर फायदा होईलच, पण तुमच्या बाकीच्या सगळ्या ब्रेन लेव्हल्सला पण भरपूर त्याचा फायदा होतो. अगदीच. धन्यवाद. आपण सर्व डॉक्टर या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपण चर्चेत सहभागी झालात, त्यासाठी मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. 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 प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.